पुन्हा सामन्याला सुरुवात होईल. बिग मॅच, बिग बॅटल. एकाच विभागातील दोन संघ मी आधीच म्हटलं होतं. आणि इथून मात्र ज्या महिला वर्गाचा इथून उपस्थिती लाभली गेली त्याला सुद्धा विनंती असेल मुख्य डायसवरून आपण मॅचचा आनंद घ्यायचा. इथून आपल्या होम ग्राउंड वरती खेळत असताना एका बाजूला पाहिलं गेलं तर इथून आपल्याला पाहायला मिळाल साईदी बंदटे संघ जो मात्र टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून. आणि इथून मात्र क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रण दिलं गेलं ते म्हणजे मैत्री ग्रुप केळवेरोड संघाला. बिग बॅटल, बिग मॅच. आणि ही मात्र उपस्थिती आपण पाहतोय. बरगतचं मैदान चारी बाजूने जे प्रेक्षक वर्ग या सामन्याची कुठेतरी वाट पाहत असेल कारण ही मॅच आपण बघतोय ज्या ठिकाणी साहित्य बंदाटी संघ आपल्या होम ग्राउंड वरती खेळतोय तर एका बाजूला मैत्री ग्रुप केळवेरोड. बऱ्याच मात्र एकमेकांच्या विपक्षामध्ये हे संघ खेळले गेलेत परंतु इथून मात्र मैत्री ग्रुप केळवेरोड संघाचं वर्चस्व राहिलं गेलं. परंतु आजच्या दिवसामध्ये कोणाचं पार्ट जड असेल मात्र तर पाहिलं गेलं तर दोन सलामीवीर विजय नॉन स्ट्राईक एंड वरती आहे आणि ऑन स्ट्राईक वरती दुर्वेश. दोन बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल नरेश पटारे तो चेंडू राहिला गेला सर्व त्या ठिकाणी डॉट बॉल जरूर आला. आता काही संकटात नाही. इथून मात्र रक्षण गचा झालं त्या ठिकाणी कर्णधार नितेश किरमरेच्या माध्यमातून. आणि इथून मात्र बाईटची एक धाव अडवेल त्या ठिकाणी मात्र स्ट्राईक वरती विजय आला सॅक्रिफाईस केला. इथून मात्र जे क्षेत्ररक्षण खराब झालं विशालच्या माध्यमातून आपण पाहतो दोन्ही संघ मात्र बऱ्या दोन्ही संघ तुलल्या बलात कारण दोन्ही संघ तितकेच चांगला खेळ या हंगामामध्ये राहिला गेला. परंतु इथून गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. पहिलाच बॉल डॉट बॉल जरूर आला. इथून प्लेट डॅट बेस डॉट बॉल आला. प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र बॅकफुट वरती पाठवणारा. परंतु इथून पाहिलं गेला जो 5 षटकांचा सामना असेल इथून मात्र नाराज हताश होऊन चालणार नाही कारण एक मोठा फॉर्मॅट ज्या ठिकाणी प्रकाश झोतामध्ये तुम्ही खेळता तर या ठिकाणी पहिलीच मॅच त्या ठिकाणी शेवटचा अंतिम आपण पाहतोय. थोडं चांगला फटका तितकं चांगलं क्षेत्ररक्षण चालाय थोडस बब्बल मात्र पाहायला मिळत आहे. कर्णधार नितेश किरमरे नाराज हताशा पहिले करता अचूकरित्या ते क्षणचित्र त्या ठिकाणी आपण पाहतो कॅरोमध्ये काही जरूर केले गेले. यातून थोडस नाराज आहे कारण धावची संधी होती या ठिकाणी परंतु ती सुद्धा गमावली गेली. या तू क्षेत्ररक्षण आपण पाहतो लॉंगॉफला प्रतिम जे दोन काढू तटीय सर्कलच्या बाहेर आहेत त्याला मात्र आजमावलं गेलं. यातून पूर्णपणे अक्रॉस दी लाईन होऊन फेवरेट शॉट मध्ये कन्वर्ट केला. बॅकएंडला क्लिअर करणारा दुर्वेश नावाचा आलाय. ब्रँडेड चौकार 4. मात्र एकूण टप्प्याच्या चेंडूला मैदानामध्ये ताराने या फेवरेट शॉट मध्ये कन्वर्ट केला. सरळ सीमारेखा पार. इथून मात्र पॉईंटच्या वरून डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू सरळ सीमारेखा पार आलाय चौकार 4. थँक्यू सो मच. बॅकफुटला जाऊन अप्रतिम पंच इनसाइड आउटचा फटका सरळला चेंडूला पाठवला गेलाय सीमारेखा पार चौकार. इथून सलगचा दुसरा आलाय हॅट्रिक चौकार मात्र पाहायला मिळेल प्रश्नचिन्ह. परंतु गोलंदाज बॅकफुट वरती नरेश पटारे याही वेळेस मोठा प्रहार जरूर करायचा होता. बॅटची लेटिंग एज कोणते चुकी करणार नाही या विशाल आंबा त्या ठिकाणी. इथून मात्र निर्धाव चेंडूचे सांगता गेले शेवटच्या नंतर बॉल वरती. इथून पहिला षटक थोडी संघासाठी चांगलं राहिलं गेला कारण 10 धावा आल्या बिनबाद 10 धावा दाखल करते. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर 10 रन ऑन द स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट. साईदी बंदाडे हा संघ पाहायला मिळाला. दुसरी गोलंदाजीसाठी दुसऱ्या षटकामध्ये कोणाला आणलं जाईल कोणाला प्राधान्य दिलं जाणार तर मात्र हे प्रश्नचिन्ह असताना सुनील सुरवच्या हातावरती जिम्मेदारी दिली. तो विनंती असेल जास्त वेळ घ्यायचा नाही थोडस स्पीडअप करायचं जास्त वेळ घ्यायचं नाही कारण इथून पहिलं षटक नरेश पटारेच्या सुद्धा नावावरती राहिल्या कारण विकेट जरी आला नसला तरी त्याने कमबॅक करून दिला आपल्या संघाला. 10 धावा जरूर खर्च केलेत कारण दोनच खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर होते आणि तिथून मात्र अफलातून गोलंदाजी राहिले गेले. विजय अंबात सारख्या फलंदाजाला शांत ठेवलं गेलं. एका बाजूला आपण पाहिलं गेलं तर विजय अंबाता एका बाजूला दुर्वेश अंबाता. अजून येणारी खेळी आपण पाहिली तर नक्कीच क्रिस्ता रिंजड असेल संजय रिंजड असेल दोन बंधूंची जोडी सामाजिक कार्यकर्ते एक अनमोल रत्न पाहायला मिळाला. त्यानंतर निलेश काटेल असेल अनेक असे महत्त्वपूर्ण अजूनही येण्याचं बाकी आहे. चांगली बॅटिंग लाईन साईडी बंदटे संघाकडे सुद्धा. एका बाजूला आपण बघतोय विशाल अंबात सारखा फलंदाज
त्याचं मात्र याच मैदानामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा हकदार तरुण बेस्ट बॅटर म्हणून राहिला होता आणि तोच इथून पाहायला मिळणारा इन ऍक्शन मध्ये येणाऱ्या इनिंग मध्ये फलंदाजी करत असताना, परंतु इथून लक सुद्धा तितकंच मॅटर करतं. आजच्या दिवस कोण गाजवेल हे सुद्धा प्रश्नचिन्ह. पहिलाच बॉल फुल टच बॉल, फुल टच चेंडूवरती फुल टोल वसूला, तो चेंडू सरळ उडवलाय, चेंडूला हवाई सफर सीमा रेखा पार आणि यालाय षटकार 6. इथून थँक्यू. इथून जर रिव्ह्यू असेल तर पंच आपल्याला यावं लागेल. इथून जर नो चेंडू आला तर बोनस रूपामध्ये इथून या धावा खर्च होतील. इथून मात्र मी आधीच म्हटलं होतं होम ग्राउंड वरती सैदीप बंदाटे संघ खेळतोय. इथून मात्र ते थांबण्याचं नाव घेणार नाही. पहिलाच बॉल जरूर पॉवर प्लेचा हिस्सा टाक, तिथून उलट चेंडू हाताळला. इथून पंच बिझी झालेत. इथून मात्र निर्णय येईल तो तुम्हाला डिसिजन पेंडिंग. हृदयाचे टोके जरूर वाढले गेलेत. तर इथून डिसिजन पेंडिंग आहे. पंच दर्शवतील हा चेंडू काय असेल. इथून जर नो चेंडू आला तर निश्चित स्वरूपामध्ये आपण पाहणार आहोत बोनस स्वरूपामध्ये धावा खर्च केल्या जातील आणि फलंदाजासाठी लायसन्स असणार आहे. त्या ठिकाणी मात्र फ्री हिट येईल आणि इथून विजय त्याला सोडणार नाही. परंतु हा चेंडू काय असेल पंच दर्शवतील आपल्याला. फेअर डिलिव्हरी आली. पंचाने दर्शवलेला इथून फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू राहिला गेला. इथून षटकार जरूर आला सुनीलच्या विपक्षामध्ये. याही वेळेस उडवले चेंडूला हवाई सफर, हवाई सफर आणि हवाई सफर. बॅक टू बॅक दुसरा आलाय विजयच्या बॅट मधून. षटकार 6. आक्रमण आणि आक्रमण राहिला. तुम्ही आधी काही घडलं असेल परंतु आज आम्ही सोडणार नाही आहोत आमच्याच मैदानामध्ये. याही वेळेस फुल टोल चेंडू वरती फुल टोल वसूल सीमा रेखा पार आलाय हॅट्रिक. षटकार 6 आणि धावफलक या 6च्या मदतीने जाऊन पोहोचला जात आहे 28व्या धावफलकावरती. प्रेशर आणि प्रेशर आहे कारण प्रेक्षकांची गर्दी चौ बाजूने आणि हा सामना किती महत्वाचा हे मात्र दर्शवून दिला जाता. विजय अंबात या चेंडूला सोडणार नाहीये कारण फुलटोस चेंडू सलग 3 चेंडू फुलटोस राहिले गेले आणि त्यावरती फुलटोल वसूल. इथून कान मंत्राशिवाय काहीच उरणार नाहीये गोलंदाजाकडे. गोलंदाज मात्र कशा प्रकारे चेंडू हाताळावा या मनस्थितीमध्ये असेल. मनोबल निश्चित स्वरूपामध्ये खचलं गेलाय परंतु आत्मविश्वासाने इथून चेंडूची हाताळणी करावी लागेल कारण कशा प्रकारे चेंडूची हाताळणी केली जाईल. इथून पलटवार असेल की तर मात्र याच मैदानामध्ये त्या अनुषंगाने 6 बॉल 6 किमी याच मैदानामध्ये सुद्धा घडली होती कैवार आदिवासी प्रीमियर लीग मध्ये. त्याच अनुषंगाने विजय आंबा तो एक आगळा वेगळा विक्रम नोंदवेल का याही वेळेस पंच दर्शवतील आम्हाला. ट्रॅम्प लाईनच्या खूपच बाहेर व्हाईट बॉलचा इशारा आला. एक्स्ट्रा स्वरूपात अवांतर स्वरूपातील एक धाव असेल तर मात्र प्रेशर पूर्णपणे कन्वर्ट झालाय. पॉवर प्लेला पॉवरफुल बनवलं जातं. धावफलक जाऊन पोचला गेला या अवांतर धावाने 29 धावा धावफलकावरती. या वेळेस बॅट चेंडू झेंटोने गॅपमध्ये थोडस बॅड लक म्हणता येणार आहे कारण चेंडू अडला गेला. त्या ठिकाणी मैदानाच्या फक्त जरूर चेंडू अडला, स्टॉप मिळाला. अन्यथा मात्र चेंडू सरळ चमकारामध्ये कन्वर्ट झाला असता यात काहीच शंका नाही. यातून धावफलक या 100 मदतीने जाऊन पोहोचलं जाता 30 या अंकावरती. 30 रन ऑन द स्कोर कार्ड. आतापर्यंत विदाउट लॉस ऑफ विकेट. 5वा बॉल. यामुळे पुन्हा एकदा ट्रॅप लाईनच्या खूपच बाहेर सातत्याने व्हाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न परंतु सुनील स्वरूप आज नाराज करतोय. जी जिम्मेदारी दिली होती ती मात्र आज यशस्वीरित्या साकारू शकला नाही. यातून एक्स्ट्रा स्वरूपातील या धावा याही वेळेस उडवण्याचा प्रयत्न जरूर. याही वेळेस ट्रॅप लाईनचे खूपच बाहेर व्हाईट बॉल आला आणि इथून मात्र एक्स्ट्रा स्वरूपातील ही सुद्धा एक धाव ऍड होईल.
एकच्या मदतीने आपण पाहिलं गेलं तर धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे. वाईट बॉल जरूर याही वेळेस चांगला फटका क्षेत्ररक्षका परंतु नो चान्स फॉर दी फिल्डर. चेंडू सरळ सीमा रेखा बार काही अफलातून फलंदाजी म्हणजे आमच्या होम ग्राउंड वरती खेळतं पुरेपूर अंदाज मैदानाचा त्या ठिकाणी आणि इथून मात्र ज्या वेळेस चेंडू बॅटला स्पर्श करणारा त्यावेळेस मात्र कोणतेच चान्स नाही या क्षेत्ररक्षकासाठी कारण ज्या अनुषंगाने आपण आउटफील्ड फास्ट आहे त्या अनुषंगाने तोंड मात्र चेंडूला रोखणं मुश्किल. चेंडू सीमा रेखा पार राहिला गेला जाऊन पोचला गेला धावफलक या 4च्या मदतीनं 36 धावा धावफलकावरती. इथून फुल टॉस हाही बॉल होता. चेंडू चांगला प्रहार आहे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल चेंडूला फील्ड करेल. तद्वार जर पाहिलं गेलं तर 2 धावा सहज रीतीने पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नसेल कारण इथून जी धावसंख्या उभारण्यामध्ये त्यांना यश आला त्या अफलातून आतापर्यंत धावफलक धावून पोहोचला गेलाय 38 या अंकावरती. तो चांगली सुरुवात ज्या ठिकाणी मात्र इथून पाहिलं गेलं तर धावा जमवल्या गेल्या या षटकामध्ये 28 धावा धावफलक धावून पोहोचला गेला 38 या अंकावरती. आणि इथून जर पाहिलं गेलं तर चांगली सुरुवात खराब षटक राहिला गेला. इथून याचा वेळ घ्यायचा नाही प्लीज लगेच गोलंदाजाला प्राधान्य द्यायचा स्पीडअप करायचा थोडा विनंती असेल मैत्री ग्रुप केळवे रोड संघाला. इथून कॅमेऱ्याच्या बाजूने जे त्या ठिकाणी पाठीमागे जी आग पेटवली गेली त्याला विनंती असेल ती विझवा कारण इथून ज्यावेळेस दूर होतो त्यावेळेस कॅमेऱ्यावरती पूर्णपणे त्या ठिकाणी फॉग जमा होतो आणि तिथून मात्र दिसत नाही आहे. तिथून मात्र अनेक जे प्रेक्षक वर्ग आमच्या समेत लाईव्ह स्वरूपात जोडले जातात त्यांनी त्यांच्या माध्यमातून कमेंट्स येतात त्यामुळे मी विनंती करेन प्लीज या आग पेटवली गेली आहे त्या ठिकाणी ती विझवायची आहे. तर इथून मॅचमध्ये रंगत आहे 19ची सरासरी गाठात 38 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं षटक उगाच मात्र माझं नाव मोठं नाही आहे कारण क्रिकेट आहे आणि क्रिकेटमध्ये काही घडू शकतं आणि हे जे नाव आहे एक मोठं नाव आहे क्रिकेट विश्वामधील विजय अंबात सातत्याने अनेक मैदानाने गाजवली गेलीत परंतु आजचे दिवस सुद्धा गाजवला. तो ह्याही वेळेस पहिलाच बॉल जरूर दुसरं षटक नरेश पटारे पुन्हा एकदा दाखल झालं आणि इथून मात्र कमबॅक करावा लागेल. हे षटक निर्णायक असेल कारण इथून जर कमी धावा आल्या विजय अंबासारख्या फलंदाजाला माघारी जर परतीचा प्रवास दाखवला गेला निश्चित स्वरूपामध्ये धावांचा दुष्काळ येताना पाहायला मिळेल. यावेळेस मोठा प्रहार करायचा होता परंतु त्याला यश येणार नाही कारण एका बाजूला अनुभवाचं भांडारा नरेश पटारे अचूकरित्या फुटवर्क रीड करतोय आणि त्याच अनुषंगानं मात्र इथून शांत ठेवलं गेलंय म्हणजे विजय अंबा त्या फलंदाजाला. यातून मात्र काळ मंत्र दिलं जाईल कशा प्रकारचे चेंडू हाताळला हवेत यासाठी मात्र सातत्याने सुनील स्वरूपला सांगितलं गेलं होतं परंतु कुठेतरी आपण पाहिलं तर फुलटो चेंडूंची हाताळणी राहिले गेली आणि त्यावरती आक्रमण केलं. विजय अंबात आतापर्यंत चांगली खेळी करतोय. याही वेळेस लॉफ्ट केला सरळ बॅटचा वापर उमेश अंबात जरूर त्या ठिकाणी होते त्यांच्या मस्तकाला दस्तक देत सारा चेंडू सरळ सीमा रेखा बार विजयच्या बॅट मधून आलाय षटकार 6. पूर्ण जे धावा होत्या त्या धावा तर झाल्या त्या ठिकाणी. तुम्ही या वेळेस मोठा प्रहार जरूर पतनकडे लावून अपील अप्रतिम चाणक्य यशी रक्षक म्हणून विशाल अंबात मैदानाच्या आतमध्ये तोडणं प्रत्येक जण वाट पाहत असेल त्याच्या सुद्धा बॅट मधून असंच काही घडलं जावं परंतु आजचा दिवस खूप गाजवेल या सामन्यामध्ये त्या ठिकाणी शेवटचा अंतिम सामना पहिल्या फेरीतील रंगला जातो. तोडणं चांगलं कमबॅक आहे नरेश पटारेचं कौतुक करावं तितकं कमीचा. तुम्ही या वेळेस चांगला प्रहार त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सुनील स्वरूप कोणती चुकी करणार नाही एकच जागेवरती सॅटिस्फाय एक डिसिप्लिन क्रिकेट कसं असावं हे मैदानाच्या आतमध्ये दर्शवू देतो. विजय अंबात येणाऱ्या षटकामध्ये त्याला प्रहार करायचा आहे त्याच अनुषंगाने यावेळेस मात्र विकेट आपली सेव्ह केली गेली. इथून जर पाहिलं गेलं 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि जाफरा जाऊन पोहोचलं गेलं ते म्हणजे 45 45 रन ऑन दिस स्कोर कार्ड विदाउट लॉस ऑफ विकेट.
तो भन्नाट वेगावर स्मार डॉट बॉल जरूर काय अफलातून षटक राहिला परेश पठारे त्या ठिकाणी षटकार आल्यानंतर एकच धाव खर्च केली अर्थात 6 चेंडू त्याने हाताळल्यात आणि अवघ्या 7 धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये धावफलक जाऊन पोहोचला गेला 45 आकड्यावरती ज्या ठिकाणी 19 रन रेटने मात्र सुरू होतं साहित्य बंदाटे संघ त्याला मात्र आणले 15 वरती तो 15च्या सरासरीनं 3 षटकाच्या अखेरीस 45 धावा धावफलकावरती तो जसा नवीन गोलंदाज येईल गोलंदाजी ट्रॅक वरती तद्वार घेवत एक छोटासा ब्रेक लगेच येऊयात लाईव्ह ऍक्शन मध्ये इथून समीर जाधव एक यंग टॅलेंट उभरता सितारा जरूर परत इथून स्टार कास्ट आहे आपल्या समोर त्याला ना जुमाता पहिलाच बॉल आखूट टप्प्याचा त्यावरती केलाय वार चेंडू सरळ सीमा रेखा पार विजय नावाचा आला या ठिकाणी ब्रँडेड षटकार 6 तरी तो पार्टनरशिप सुद्धा झाली अर्धा शतक साहित्य बंदाटे संघाच्या नावावरती यातून आजच्या दिवसातील हाय स्कोर सुद्धा नावावरती जरूर याही वेळेस सरळ बॅटचा वापर चेंडू सरळ स्टँडर्ड ढिलेवर सीमा रेखा पार उत्तुंग बिग 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 आला यावेळेस षटकार 6 सलगचा दुसरा आला इथून चेंडू मात्र कशा प्रकारे हाताळावे यासाठी मात्र मनोबल इथून नक्कीच आत्मविश्वास कशा प्रकारे गोलंदाजी करेल अनेक प्रश्न चिन्ह या ठिकाणी इथून मात्र कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल हे मात्र पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल इथून टीम मीटिंग करायची नाहीये प्लीज विनंती असेल मैत्री ग्रुप केळवे रोड संघाला संदीप अंबात अँड एंटर टीम जास्त वेळ घेताय तुम्ही इथून टीम मीटिंग करायची नाहीये प्लीज आणि इथून 13 चेंडू फेस करत असताना 39 धावा त्याच्या नावावरती 300च्या स्ट्राईक रेटनं मात्र खेळताना मैदानाच्या आतमध्ये या स्पर्धेचं अर्धशतक आपल्या नावावरती नोंदवलं जाईल आपल्या होम ग्राउंड मध्ये यंदाच्या हंगामामधलं पहिलं अर्धशतक जरूर विजय अंबात नोंदवेल का आपल्या नावावरती 5वं अर्धशतक असेल या मैदानावरती या स्पर्धेचा यावेळेस मिस्टर स्ट्रोक जरूर अजय पठारे बीट झाला त्या ठिकाणी मात्र एक धावेला दुसऱ्या धावेत कन्वर्ट केलं जाणार इथून या चुकांना माफी नसेल कारण कुठेतरी अतिघाई संकटात नाही हे मात्र पाहायला मिळालं त्या ठिकाणी एकच धाव वरती रोखण्याचा प्रयत्न अजय पठारेच्या माध्यमातून झाला होता चेंडूने मात्र त्या ठिकाणी चकवा दिला 2 धावा पुन्हा एकदा विजय अंबात ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळतो थोडस गोलंदाज पंप जरूर धावफलक जाऊन पोहोचलं जात आहे ते म्हणजे 59 59 धावा धावफलकावरती अजून एक षटक येणं बाकी असेल या षटकामध्ये 3 चेंडू शिल्लक आहेत इथून हा विकेट किती महत्वाचा आहे दर्शवून दिलं जात आहे इथून मात्र कशा प्रकारे गोलंदाजी करावी कुठेतरी माइंड मध्ये चाललं असेल कुठे चेंडू डिलिव्हर करावा या अनुषंगानं मात्र समीर जाधव गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होणार आहे परंतु सलगचे 2 षटकार बिग ब्लास्ट आपण पाहिला फंटास्टिक षटकारच्या ठिकाणी विजय अंबाच्या बॅट मधून आल्यात तो मात्र थांबण्याचं नाव घेणार नाही इथून जर या षटकामध्ये 2 षटकार आले तर अर्धशतक येईल त्याच्या नावावरती इथून उडवला मिस्टर स्ट्रोक जरूर
संदीप आंबा चेंडू खाली, कोणती चुकी करणार नाही. सॉफ्ट डिस्मिसल, फलंदाज बाद, विजय आंबा बॅक टू द पवेलियन. गॉन. इथून स्वतः कर्णधार संजय रेंजर दाखल झाला. याच्याकडे सुद्धा क्षमता आहे, परंतु इथून त्यात हवा येणार होत्या. त्यापासून मात्र स्वरूपामध्ये 10 ते 15 धावेपासून दूर राहणार आहे. कारण ज्या अनुषंगाने विजय अहमद बॅटिंग करत होता त्या अनुषंगाने मात्र धावफलक भरता वेगाने सुरू झालं होतं. यातून मात्र अचूकरित्या मिस्टर स्ट्रोक पाहिला, गोलंदाजाला पलट वार केला, तिथून मात्र विजय अहमदला पाठवलाय बॅक टू द पवेलियन. आणि इथून मात्र जरूर समीरने धावांचं वादळ थांबवला. ज्या ठिकाणी विजय अहमद कर्तन काळ म्हणून कार्यरत होता. इथून जरूर मॅच रेटिंग आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तेज किरबेरे थोडा भंबास झाला आणि एक धाव कन्वर्ट झाली. की क्लोज गिमिंग चांगला क्षेत्ररक्षण राहिलं गेलं. हे धावा मात्र एक निश्चित स्वरूपामध्ये झालं. ज्या ठिकाणी एक मॅच स्कोर हवा होता तो तर लागला गेला धावफलकावरती, परंतु इथून समीर जाधवने कमबॅक केला. दोन षटकार सलग आल्यानंतर तिथून मात्र या उर्वरित 3 चेंडूवरती मात्र एक विकेट्स घेतला गेला. 3 धावा खर्च करतोय. शेवटचा आणि लास्ट बॉल रिमेनिंग, तो शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल या षटकातील. त्या ठिकाणी धावफलक जाऊन पोहोचला जात आहे 60 धावा धावफलकावरती. हा चेंडू निर्णायक असेल, कारण इथून दुर्वेशा उडवलाय जरूर चेंडूला सरळ स्क्वेअरला गेलेला क्लिअर करणारा हा लाई दर्जेदार षटकार 6. थँक्यू डीजे. यातून काय अप्रतिम फलंदाजी, कुठेतरी प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. बऱ्याच काळानंतर जवळजवळ 5व्या मॅच मध्ये मनमुराद आनंद घेण्यासाठी इथून मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्या ठिकाणी मात्र विजय नावाचं वादळ घुंगावलं होतं आणि अजूनही दुर्वेश मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. तो तबड्याचं नाव घेणार नाही. कारण इथून जर आपल्याला विजय साकारायचा असेल तर मात्र इथून धावा कराव्या लागणार आहेत, कारण समोर तितकी चांगली फलंदाजी आहे आपण जर पाहिलं गेलं तर. परंतु अजय पटारे दाखल झाला, डेथ ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज. अनेक स्पर्धांमध्ये त्याचा वर्चस्व राहिला गेलाय, परंतु इथून तुम्हाला कागदपत्रे स्ट्रॉंग असून चालणार नाही. विजय आंबा जरी बॅक टू द पवेलियन गेला असला तरी इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये संजय रिंझर्ड ऑन स्ट्राईक वरती. पहिलाच बॉल बंडात वेग जरूर इंटू द गॅप मध्ये चेंडू रिझनला ट्रॅव्हल झाला. त्याने क्षेत्ररक्षक जरूर चेंडूला फील्ड मात्र केलं जातं. तद्वार 2 धावा सहजरीतीने पूर्ण झाल्यात. इथून मात्र विशालने जरूर काळ मंत्र दिला, शरीरापासून दूर ठेवायचं असेल चेंडूला त्या रणनीतीनं. त्याच प्लॅनिंगने मात्र इथून गोलंदाजाने पहिलाच बॉल तर हाताळला, परंतु इथून अशाच प्रकारे चेंडू हाताळावा लागेल. कारण इथून जर रडारमध्ये चेंडू आला जे स्वरूपामध्ये मात्र आकाशाची गवसणी घेणारा आणि तिथून मात्र तुम्ही चेंडूला रोखू शकणार नाही. कारण फलंदाज तितक्या ताकदीचा संजय रिंझर्ड हे सुद्धा नाव मोठा चांगला. इथून यावेळेस पिकअप शॉट जरूर इंटू द गॅप मध्ये भावेश निलका त्या ठिकाणी थोडासा बब्बा जरूर झाला. तद्वार मात्र 2 धावा देऊन जातील यात काही शंका नाही. एकेरी दुहेरीला सुद्धा खूप महत्व आहे, कारण या मैदानामध्ये एक एक धाव खूप महत्वाची आहे. त्या अनुषंगाने आपण पाहतो जर असाच खेळ राहिला गेला, जरी 10 धावा आल्या तरी तिची स्वरूपामध्ये एक मॅच स्कोर आणि एक मोठी स्थिती गाठेल. त्या ठिकाणी मात्र त्या समीकरणाला पाठलाग करताना खूप कठीण जाणार आहे मैत्री केळवे रोड संघासाठी. फुलटच बॉल आहे, उडवलंय जरूर उमेशच्या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, परंतु मिसफील्ड झाली या ठिकाणी. चेंडू जरा 1 बाउन्स सी मारेका पार आलाय संजयच्या बॅट मधून चौकार.
आणि इथून विजय संघाच्या खेळाडूंना विनंती असेल आपण आमच्या कॉम्बॉक्स वरती लगेच या तिकडे आपण लॉट टाकणार आहोत या इनिंग नंतर यावेळेस जरूर फुल टच बॉल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक कोणती चुकी करणार नाही चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं गेलं यातून निश्चित स्वरूपामध्ये पाहिलं गेलं तर एक जावील लास्ट 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला जातो त्या ठिकाणी अजूनही 2 चेंडू शिल्लक असलेल्या या षटकामध्ये किती धावा मात्र जमवेल मात्र या स्पर्धेतील उच्चांक गाठेल का सैदी बंदाटे संघ कारण 76 धावा आहे स्कोर या स्पर्धेचा इथून एक मातब्बर संघासमोर 75 धावा येतो उडवलाय क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मात्र योगेश मोर जीवाच्या आकांताने प्रयत्न करतोय परंतु तद्वार चेंडू सरळ चौकारामध्ये कन्वर्ट झाला आणि इथून या स्पर्धेचा फ्रेंच चषक केडवा रोड 2026 चा हायस्ट स्कोर आपल्या नावावरती आपल्या होम ग्राउंड वरती नोंदवला तो म्हणजे साईदे बंदाडे संघानं आणि धावफलक जाऊन पोहोचलं जातं ते म्हणजेच 79 धावा 79 रन ऑन दी स्कोर गाठ लास्ट बॉल रेबॅटिंग शेवटचा अंतिम बॉल आणि इथून योगेश मोर होता त्या ठिकाणी आजचा बड्डे बॉय जरूर या ठिकाणी बॅटची कॅच इथून धावचीची धावे संधी जरूर करा फेकी राहिले गेले त्या ठिकाणी तो धावचीची संधी फलंदाज बाद दुर्वेशा बाद शेवटच्या अंतिम क्षणाला दुसरी धाव घेत असताना मात्र बाद झाला तद्वार धावा लागल्या गेल्यात 80 आणि 81 धावांचा पाठलाग करायचा मैत्री ग्रुप केळवे रोड संघाला इथून योगेश मोरचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा आमच्या कॉम्बॉक्स वर नक्कीच चांगला खेळ राहिला गेला होता परंतु इथून थोडंसं गचा क्षेत्ररक्षण राहिलं गेलं आणि दुर्वेश अब्बासाठी टाळ्या वाजल्या गेल्यात कारण आहे एक मोठा स्कोर या ठिकाणी आपण समोरच्या संघात तितक्यात मात्र बऱ्याच चांगली गोलंदाजी त्यांच्याकडे त्यांच्या विपक्षामध्ये 80 धावा टोटवल्यात 81चा टार्गेट सेट केला इथून लास्ट पुकार असेल जे संघ विजयी झाले त्याचा एक प्रतिनिधी अन्यथा कर्णधार आमच्या कॉम्बॉक्स वरती यायचं कारण दुसऱ्या फेरीसाठी आपण लॉट्स टाकत आहोत जो सामना सुरू आहे त्यासाठी मात्र इथून विजयी संघाची चिठ्ठी असेल याची नोंद घ्या अन्यथा कोणत्याच प्रकारचे आर्ग्युमेंट्स ऐकून घेतले जाणार नाहीत याची नोंद असावी जर आमचा आवाज पोहोचत असेल तर इथून विजयी संघाचे कर्णधार त्यामध्ये आपण पाहिलं गेलं तर सामना क्रमांक 1 जो मात्र खैरेपाडा संघाने जिंकलाय सामना क्रमांक 2 विश्वामित्र मोहपाडा ब संघ तिसरा सामना एकता पाटीलपाडा संघ चौथा सामना विश्वामित्र मोहपाडा आणि तोंड जे मात्र सामना सुरू आहे त्याचे 12th मॅन आमच्या समवेत आहेत अर्थातच सर्व संघांच्या 12 प्रतिनिधी प्लीज या तुम्हाला विनंती असेल तर लॉट्स मात्र टाकले जातील त्या ठिकाणी चला इथून आपण लॉट्स टाकतोय इथून विजयी संघाला विनंती होती पण इथून एकही कर्णधार आला नाही याच्या पुढील आम्ही कोणाचं असं इथे ऐकून घेणार नाही प्लीज इथून आदेश ठाकरे आमच्या सभेत जॉईन झाल्यात त्याचे स्वरूपामध्ये आपण बघतोय आदर्श सभा बॅकबॉर्ड म्हणून एकता पाटील पडा संघाचे जॉईन झाला सर्व सलामी जोडे मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला संदीप आंबात एका बाजूला विशाल आंबात
शेवटला जी चिठ्ठी असेल त्याला मात्र बाय मिळेल याची नोंद घ्या. त्रितोडना दुसऱ्या फेरीचे पहिला सामना असेल. खरेपाडा विपक्षामध्ये विश्वमित्र मोहपाडा अ हा संघ असेल. इथून चला लगेच आपण नाणेफेक करणार आहोत. खरेपाडा संघाच्या कर्णधाराला विनंती असेल, कारण इथून अनिकेत कटाले आमच्यासोबत जोडला जातो. इथून जो संघ विजय होईल त्या संघाला दुसऱ्या फेरीसाठी बाय असेल. तिसऱ्या फेरीमध्ये मात्र दाखल होईल याची नोंद घ्या. आणि यानंतरचा दुसरा सामना असेल तो म्हणजेच एका बाजूला एकता पाटीलपाडा संघ असेल आणि विश्वमित्र मोहपाडा ब या दोन संघांदरम्यानची लढत असेल दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. चला खरेपाडा संघ या लगेच. दोन टॅप लाईनच्या गुप्पास बाहेर वाईट बॉल जरूर आला. दोन एक्स्ट्रा स्वरूपाने आवा तर धावायचे सुरुवात झाली धाव फलकाला. इथून संदीप आंबात कॅपाबिलिटी करून दाखवावं लागेल, कारण इथून कागदपत्रे स्ट्रॉंग असून चालत नाही मैदानाच्या आतमध्ये. तुम्हाला सिद्ध करावं लागतं स्वतःचं अस्तित्व. दोन पिकअप शॉट जरूर मोठा प्रहार करायचा होता. बॅट आणि बॉलचा काही संपर्क नाही. डॉट बॉल आला आणि आव्हान खूप मोठं आहे. इथून या स्पर्धेचा हाय स्कोअर पाहतोय आपण आणि इथून जर तुम्हाला जिंकायचं असेल तर इथून मात्र निर्धाव चेंडू खेळून चालणार नाही. याही वेळेस पिकअप शॉट जरूर खराब क्षेत्ररक्षण, परंतु प्रोटेक्शन आहे डिफेक्शन कव्हरला. निलेश कडेला चेंडूला फील्ड करेल, त्यावर एकाच जाव्यावरती समाधान. चक्रव्यूह मात्र अचूकरित्या सजवलं गेलं, सेट मात्र केलं गेलंय, कारण स्ट्रोंग झोन कोणत्या फलंदाजाचा कुठे हे मात्र विजय आंबातला ठाऊक आहे. आणि तास अनुसरून मात्र या ठिकाणी आपण पाहिलं गेलं तर प्रोटेक्शन डिफेक्शन कव्हरला आणि लॉंग बॉलला जरूर. त्या ठिकाणी दोनच खेळाडूसाठी या सर्कलच्या बाहेर पॉवर प्लेचा षटक. विजय आंबात ऑन बॉलिंग मार्क. पूर्ण चांगला प्रहार स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. तू धावतीची संधी जरूर त्या ठिकाणी फील्ड मात्र झालाय, परंतु चित्त्याची चपलाई हरणाचा वेग धारण करत विशाल आंबात पॉप इन क्रीज वरती सेफ. पूर्ण फलक एकने पुढे सरसावेल जाऊन पोचलं जातं ते म्हणजे 3 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 3 धावा धावफलकावरती. उडवलाय जरूर इंटू द गॅप मध्ये. चेंडू सरळ सी बार का बार आलाय चौकार. थँक्यू डीजे. विजय वरती प्रहार. या वेळेस शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, त्यावरती यश. डॉट बॉल संदीप बाबात बॅकफुट वरती. एक तेरी तो एक मेरी मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी विजय आंबात एका बाजूला तर एका बाजूला संदीप आंबात. तून मात्र पाहिलं गेलं तर लास्ट बॉल असेल पहिल्या षटकातील. इथून फेवरेट शॉट मध्ये कन्वर्ट केला. डिफेक्शन कव्हरला क्षेत्ररक्षक निलेश त्या ठिकाणी चुकी करतोय. तत्वर मात्र चेंडूला स्टॉप करेल. 2 धावा रोखू शकणार नाही. यात 2च्या मदतीने धावफलक पुढे सरसावताना जाऊन पोचला जात आहे 9 या आकड्यावरती. येणाऱ्या 24 चेंडू 24 बॉल मध्ये 72 धावाची गरज. आणि तोडणं मात्र आपण पाहिलं गेलं तर मॅच कंपॅरिझन ज्या ठिकाणी साईदीप बंदाटे संघ जाऊन पोहोचला होता 10 अंकावरती. इथून मैत्री ग्रुप संघ जाऊन पोहोचला 9 अंकावरती. एक षटकाच्या समाप्त अखेरीस जाऊन पोहोचला गेला 9 आकड्यावरती. अजूनही पाहिलं गेलं तर 24 बॉल आणि इथून 72 ची गरज असेल. इथून सुरुवात तर चांगली झाली कारण समांतर गतीमध्ये इथून ज्या ठिकाणी 10 धावा जमवल्या होत्या एकच धाव जरूर पाडी. परंतु इथून जे षटक आलं होतं त्या ठिकाणी आपण पाहिलं असेल 28 धावा त्या षटकामध्ये. सुनील सुरम पूर्णपणे खराब गोलंदाजी आजचा दिवस त्याने मात्र नाराज केलाय विथ द बॉल. परंतु इथून विशाल आंबाची फटकेबाजी बघण्यासाठी अनेक प्रेक्षक वर्ग सुद्धा मैदानावरती दाखल झालेत. आजच्या दिवसात विशाल आंबाचा शो पाहायला मिळेल का याच मैदानामध्ये अर्धशतक त्याच्या नावावरती. बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट केलवरोड आदिवासी प्रीमियर लीग कोड विसरेल याच मैदानामध्ये पार पाडले होते आणि तिथून मात्र बेस्ट बॅटर ऑफ द टुर्नामेंट ठरला होता. इथून पहिलाच बॉल ट्रम्पलाचे खूपच बाहेर आणि इथून मात्र समंदर झाल्या धाव त्या ठिकाणी एक षटकाच्या 10 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या होत्या.
10 धावा या ठिकाणी झालं. दुसरं षटक प्रगती पथावरती पॉवर प्लेचं हे षटक आहे. इथून याही वेळेस व्हाईट बॉलचा इशारा आला. एक्स्ट्रा स्वरूपात हे प्रेशर आहे, कारण समोर तितकाच मोठा बॅटर आणि त्याच्या समोर गोलंदाजी करताना थोडंसं निश्चित स्वरूपामध्ये प्रेशर असतं. पॉवर प्लेचं षटक सुद्धा आपण पाहतोय. साईश या युवा खेळाडूवरती सोपवलं गेलं ती जिम्मेदारी. इथून पावलांचा वापर जरूर. याही वेळेस सलगचा तिसरा व्हाईट बॉल. शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न कुठेतरी संदेश काटेलानं चुकी केली आहे, कारण इथून एसटीची धोण्याची दाट शक्यता जरूर होती. इथून जर चेंडूला कॅरी केलं असतं निश्चित स्वरूपामध्ये, तर इथून मात्र फलंदाज विशाल अब्बाद नक्कीच तंबूच्या आसऱ्याला येऊ शकला असता. परंतु इथून जर पाहिलं गेलं आणि जर कोणत्या संघाला इथून रिव्ह्यू घ्यायचा असेल तर 10 सेकंदामध्ये तुम्हाला घ्यावा लागेल. अन्यथा रिव्ह्यू दिला जाणार नाही. जरी तुमच्याकडे शिल्लक असेल तरी तुम्ही घेऊ शकत नाही, याची नोंद घ्या. इथून धावफलक या वाईट स्वरूपाने अवांतर धाव्याने यावेळेस मिस्टर स्ट्रोक. चेंडू बराच काळाव्यामध्ये कोणती चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल फलंदाज बाद विशाल अंबात बॅक टू द पवेलियन. आणि हा मात्र आनंदाचा उत्सव मैदानाच्या आतमध्ये हे सेलिब्रेशन होतं, कारण हा विकेट किती महत्वाचा आहे दर्शवून दिलं गेलंय. इथून विशाल अंबात इथून नाराज होता तंबूच्या आसऱ्याला. आजचा दिवस त्याचा जरूर नव्हता, कारण विजय अंबात त्या ठिकाणी त्याचा बोलबाला पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये. इथून चांगली गोलंदाजी. 3 वाईड आल्यानंतर गोलंदाजाचा पलटवार. इथून बिग विकेट डाऊन. विशाल अंबात बॅक टू द पवेलियन. एक्याऐंशी धावांचं टार्गेट सेट आहे आणि तिथून गोलंदाजानं पलटवार केला. साईचं कौतुक करावं लागेल, कारण समोर विशाल अंबात सारखा एक ताकदीचा फलंदाज, घातक फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. अनेक स्पर्धांमध्ये त्याचं वर्चस्व जरी राहिलं असेल तरी त्याला न जुमानता मी गोलंदाजी करणारा, कारण जिम्मेदारी आहे माझ्यावरती. याही वेळेस चांगला चेंडू. इथून मात्र नरेश पटारी बीट झाला आणि डॉट बॉल येईल. इथून हे आवाज आपण पाहिला असेल. विशाल अंबाची विकेट गेल्यानंतरचं ते सेलिब्रेशन, आनंदाचा उत्सव साजरा केला मैदानाच्या आतमध्ये, कारण आपला होम ग्राउंड आहे. आणि इथून मात्र पूर्ण ग्रामस्थ मंडळ असेल जे मात्र मॅच बघण्यासाठी दाखल झाल्या. तो मोठा प्रहार करायचा तर मिस्टर स्ट्रोक जरूर. विजय अंबात स्वतः चेंडू घाली, कोणती चुकी करणार नाही. संदीप अंबात या स्पर्धेचे सर्व आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती जरूर बऱ्याच काळानंतर दाखल झाल्यात. आणि धावफलक जे ते मात्र जाऊन पोहोचले गेला 13 या आकड्यावरती. अजूनही पाहिलं गेलं तर 68 धावाची गरज असेल, आणि 68 धावा जमवण्यामध्ये संदीप अंबातला महत्वाचं योगदान आज द्यावं लागणार आहे, कारण त्या ठिकाणी विशाल अंबात बॅक टू द पवेलियन आला. तर फटका प्रॉपर आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. मिसफिल्ड मात्र त्याच्या माध्यमातून आणि चेंडू सरळ सीमा रेखा पार आलाय चौकार. तो उडवलाय चेंडूला हवाई सबरा. तो चेंडूला रोखणं मुश्किल. तरी विशाल अंबात गेला असला तरी टायगर अभि जिंदा आहे हे मात्र दर्शवून दिलंय मैदानाच्या आतमध्ये. संदीपच्या बॅट मधून करारा प्रहार. चेंडू सरळ सीमा रेखा पार. षटकार. धावफलक भरता वेगाने सुरुवात तर झाली गेली. 23 वरती पोहोचलं जातं. त्या ठिकाणी अजूनही पाहिलं गेलं तर लास्ट बॉल रिमेनिंग असेल, शेवटचा नेती बॉल. या वेळेस उडवलाय चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला. पिकअप शॉट, चाबुक शॉट मात्र आला. चेंडू 1 बाउन्स सीमा रेखा पार जाऊन आला चौकार. धावफलक जाऊन पोहोचला गेला 27 या आकड्यावरती. 27 रन ऑन दी स्कोर कार्ड. 27 धावा धावफलकावरती. मॅच अजूनही ऑन आहे, कारण येणारे अजूनही 18 बॉल असतील आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी जी गरज आहे ती मात्र 54 धावांची. 18ची सरासरी आणि 18च्या सरासरीने 2 धावा जमवायच्यात. मॅच सरासरी आपण पाहिले गेले त्या ठिकाणी मॅच कंपॅरिझन आणि इथून 2 षटकाच्या समाप्तीखेरीज 38 धावा होत्या.
साहित्य बंदाटे संघाच्या आणि दोन मैत्री ग्रुप संघ जाऊन पोहोचला लागलाय तो म्हणजे याचा 27 धावांवरती एक गड्याच्या बदल्यामध्ये आणि साहित्य बंदाटे संघ होता विदाउट लॉस ऑफ विकेट मात्र एकही गडी गमावला होता 38 धावा त्यांनी जमावल्या होत्या कारण सुनील स्वरूपने आज नाराज केलं होतं गोलंदाजी करताना त्याचाच फायदा मात्र उठवला गेला विजय अंबातनं आणि तिथोडनं मात्र मागे वळून पाहिलं नाही या साहित्य बंदाटे संघानं इथून मात्र फिरकीचा जादूगार गोलंदाजा संजय रिझल्ट दाखल झाला गोलंदाजी ट्रॅक वरती 18 चेंडू 54 ची गरज प्रत्येक षटकामध्ये मात्र तुम्हाला 3 षटकार खेचावे लागणार आहेत दोन स्पीडअप करायचं प्लीज जास्त वेळ घ्यायचा नाहीये 18 चेंडू मध्ये 9 षटकार तुम्हाला खेचायचे आहेत 18 ची सरासरी जरूर हे करणं देखील खूप महत्वाचं असेल आणि ते काबिलियत इथून नरेश पटारे मध्ये असेल संदीप अंबात बडा करू शकतात परंतु आत्मविश्वास दर्शवून देईल फुल टच बॉल त्याला मैदानामध्ये थारा नाही खेचून मारला दूर 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 आणि खूपच दूर चेंडूला पाठवला सी मारे का पार षटकार यावेळेस चारोळ चेंडू बराच काळ हवेमध्ये कैलास त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाहीये इथून सुप्पा झेल फलंदाज नरेश पटारे ठरलाय फेल चारोळ चेंडू स्लॉट मधला होता रडार मधला होता परंतु मिस्टर स्ट्रोक त्या ठिकाणी कैलासने मात्र कोणती चुकी केली नाहीये इथून फलंदाज बाद होईल नरेश पटारे बॅक टू दी पवेलियन तो मॅच मध्ये रंग देईल कारण मॅच अधुरी मॅच संपली नाही कारण 54चं ज्या ठिकाणी टार्गेट होतं ते मात्र पहिल्याच बॉल वरती षटकार मारून कमी केला 48 धावा हव्यात अजूनही आणि दुसऱ्या फेरीमध्ये दाखल होणार याही वेळेस चांगला चेंडू लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक दिनेश काटेला त्या ठिकाणी मात्र बॉल झाला आणि एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कटबट दोन्ही संघाच्या वातीने मात्र खूप सारे पाठीराख आहेत आवाज मात्र नक्कीच येतोय प्रत्येक चेंडू वरती त्या ठिकाणी षटकार आला 41 धावा झाला 40 धावाची अजूनही गरज आहे सामना दोन्ही बाजून 42 धावा धापलकावरती तोंड जर पाहिलं गेलं तर येणारे बॉल असेल 12 आणि 12 बॉल मध्ये 39 ची गरज हे मात्र करू शकतो कारण संदीप अंबातची ख्याती त्याच्याकडे ती क्षमता अनेक मैदान असे सामने असताना त्याने गाजवले गेलेत तो नंडोर क्रीडा संकुल असेल शिरगावचं ते मैदान असेल जुना भट्टीचे त्या मैदानामध्ये अशाच खेळ केला होता अंधारामध्ये सुद्धा षटकार मारले होते त्याने आणि आपल्या संघाला जरूर विजयी करून दिलं होतं आणि पुन्हा 2 चेंडू 6 ची गरज असताना आपण पाहिलं होतं धावगेपणाचं ते मैदान तिथे सुद्धा षटकार मारून अनिकेत उंबरकरच्या विपक्षामध्ये विजय करून दिलं होतं म्हणजेच ख्याती इथून काबी येता क्षमता फक्त आत्मविश्वास दर्शवावा लागेल कारण असंच काही घडलं होतं इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 7 नोव्हेंबर 2023 91 धावावरती 7 विकेट्स ऑस्ट्रेलिया संघ पूर्णपणे बॅकफुट वरती तिथून ग्लेन मॅक्सवेल आलाय आणि तिथून मात्र 128 चेंडू मध्ये 201 धावांची खेळी साकारताना मात्र ऑस्ट्रेलिया संघाला सुपर 4 मध्ये घेऊन गेले होते विजय संपादित करून इथून विजय पुन्हा एकदा दाखल झाला निर्णायक षटक इथून चेंडूला उडवले जरूर सागर अंबात त्या ठिकाणी कोणती चुकी करणार नाही एकच जागेवरती समाधान इथून संदीप अंबात आहे निर्णायक षटक ह्याला पॉवरफुल बनवावं लागणार कारण इथून जर 30 ते 32 धावांचं षटक राहिलं गेलं तर निश्चित स्वरूपामध्ये बॅकफुट वरती जाईल कारण त्यावेळेस 30 ते 32 धावा राहिल्या जातात त्यामुळे थोडस कुठेतरी प्रेशर असं आणि इथून पाहिलं गेलं तर 11 बॉल 38 ची गरज 11 बॉल 38 कोण साईद बंदाटे मैत्री ग्रुप केळवे रोड तोंड यॉर्कर चेंडूचा आजमावला जात क्रिकेट मधील अस्त्र शस्त्र आणि ब्रह्मास्त्र इथून धावचीची नामे संधी धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद उमेश बाद बॅक टू दी पवेलियन
इथून दुसऱ्या धावेसाठी फलंदाज बाद झाला. पूर्णपणे जिम्मेदारी संदीप आंबाच्या डोक्यावरती. इथून योगेश मोर दाखल झाला. बड्डे बॉय ऑन स्ट्राईक एंड वरती. विजय आंबा चांगली गोलंदाजी साकारतोय. तो मॅच लेडेगेज कोणती चुकी होणार नाही. सेलिब्रेशन आपण पाहता आणि प्रेक्षक राजाचा हा आवाज, हा विकेट किती महत्वाची आहे हे दर्शवून दिलंय मैदानाच्या आतमध्ये. कोणती चुकी करणार नाही. यष्टीरक्षक संदेश काढला. बिग विकेट डाऊन. संदीप आंबा बॅक टू द पवेलियन. गॉन. थँक्यू डुजे. इथून सुनील सुरम वरती जसं आक्रमण झालं होतं तसंच आक्रमण त्याला सुद्धा इथून करावं लागणार आहे. कारण संघ पूर्णपणे बॅकफुट वरती आहे. फक्त बॅक विकेट आपण पाहिले गेलं. तिथून उमेश आंबात आला. तिथून संदीप आंबात सुद्धा बॅक टू द पवेलियन. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. येणारे चेंडू असतील 3 अजूनही या षटकातील. इथून बॅटिंग आहे जरूर बॅकेट येणार क्षेत्ररक्षक गली रिझर्व मध्ये. त्या ठिकाणी डायरेक्ट हिटचा प्रयत्न जरूर राहिला होता परंतु एकच धाव देऊन जाईल हा चेंडू. धाव फलक एकने पुढे सरसावताना जाऊन पोहोचलं गेलं. म्हणजे 45-45 रन ऑन दिस गोरघाट. अजूनही 36 ची गरज असेल. हे 2 चेंडू 2 षटकार. तर इथून योगेश मोर खेचतोय तर निश्चित मॅच ऑन राहणार आहे. प्लेट डॅट मिस डॉट बॉल. समीकरणामध्ये बदल. इथून जर पाहिलं गेलं तर येणारे 7 बॉल असतील आणि 7 बॉल मध्ये 36 ची गरज. इथून चेंडू बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी साईशाला कोणती चुकी करणार नाही. सॉफ्ट डिस्मिसल फलंदाज बाद. योगेश मोर सुद्धा आलाय बॅक टू द पवेलियन. समीकरणात बदल. ज्या ठिकाणी 6 चेंडू 6 षटकारांची गरज असेल. 6 बॉल 36 ची गरज. कोणता गोलंदाज येईल इथून गोलंदाजी ट्रॅक वरती आणि मात्र ह्या धावा रोखण्यामध्ये त्याला यश येणार आहे. इथून फलंदाज सुनील सोरोम आक्रमण करेल आणि इथून मात्र 6 षटकार खेचेल आपल्या फलंदाजी मार्क वरती. अजय पठारे दाखल झालाय जरूर पण तिथून 6 बॉल 6 षटकाराची गरज आहे. निलेश काटेला आला. 6 बॉल 36 ची गरज असताना सुनील सुरम समोरा. पहिलाच बॉल खेचून मारलाय जरूर. क्षेत्ररक्षक गाडीकडे सागर आंबा चुकी करतोय. प्रयत्न जरूर चांगले राहिले. चेंडूला स्टॉप तर मिळवला. एकच जाव्यावरती समाधान मानावं लागेल. सुपा झेल मात्र धरतीला दास जरूर केला परंतु इथून मॅच मात्र पूर्णपणे झुकली गेली आहे साईदे बंदाटे संघाकडे. आपल्या होम ग्राउंड वरती असताना आपल्या संघाचा बुलबाला जरूर वाजवा लागला. डंका जरूर वाजला. इथून मात्र येणारे 5 बॉल 35 ची गरज असेल. इथून हे समीकरण मात्र खूप दूर आहे. अनिश्चित असं समीकरण परंतु वाईट बॉल आला. इथून अजय पठारे ते करून दाखवेल. यावेळेस सरळ बॅट ते उडवलंय आमच्या कॅमेरामॅनच्या अभिवादनासाठी. सरळ सीमारे का पार अजयच्या बॅट मधून षटकार आला. इथून आम्ही जरी पराभूत झालो असलो तरी मात्र हार मानणार नाही आहोत आणि इथून मात्र समोरच्या संघाला घाम फोडण्याच्या इराद्यानं त्या ठिकाणी अजय पठारेच्या बॅट मधून एक करारा प्रहार आला. षटकारामध्ये कन्वर्ट केला. या 6च्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचला 53 रन ऑन दिस गुरघाट. याही वेळेस उडवलंय जरूर. चेंडू बराच काळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत परंतु प्रेक्षक बनवून राहतील.
सलगचा आलाय दुसरा षटकार 6. थँक्यू थँक्यू. जोडपे आधीच म्हटलं होतं इतिहास पराभवाची सुद्धा नोंद ठेवतो, परंतु संघर्षात दम असलं पाहिजे. परंतु इथून तो दमखम जरूर दाखवला अजय पटारेनं. याही वेळेस आलाय हॅट्रिक षटकार. इथून टाळ्या वाजल्या जातात. इथून धावफलक 6 ने पुढे सरसावताना जाऊन पोहोचले जात आहे 65 या आकड्यावरती. जोडो हे आणि इथून मात्र नक्कीच येणारे चेंडू असतील ते म्हणजे 2 आणि 2 चेंडूंमध्ये विजयासाठीची जी गरज आहे ती म्हणजे 16 धावांची. इथून मी एकच गोष्ट म्हणेन की कर्म जर तुमची चांगली असेल तर निश्चित स्वरूपामध्ये तुम्ही विन होणार आहात. इथून मात्र नक्की टीम टीम करण्यासाठी भाग पडला अजय पटारेना. येणारे 2 बॉल 16 ची गरज. एखादा खराब चेंडू मात्र निश्चित स्वरूपामध्ये मॅच ऑन राहील. इथून जर एखादा खराब चेंडू हाताळला गेला, इथून जर षटकार येतोय, इथून जर वाईट चेंडू हाताळला गेला, 5 धावा जर आल्या तर मॅच ऑन गेम ऑन. इथून 2 बॉल 16 ची गरज. निलेश काडेला पुन्हा एकदा दाखल. याही वेळेस मिस्टर स्ट्रोक जरूर. संजय रिझर त्या ठिकाणी आलेत, कोणती चुकी करणार नाही. फलंदाज बाद होईल. इथून अजय पटारे बॅक टू द पवेलियन. त्या ठिकाणी कुठेतरी टीम मिटिंग केली गेली. खांड मात्र दिला गेला गोलंदाजाला आणि त्याने पलटवार केला. आज निश्चित स्वरूपामध्ये ऑन राहिली गेली, कारण इथून विशाल अंबात गोल्डन डकचा शिकार झाला, जास्त खेळू शकला नाही आणि त्या अनुषंगाने इथून वर्चस्व राहिला गेला. इथून साईदे बंदाटे संघाचा परंतु घाम फोडला त्या ठिकाणी निश्चित स्वरूपामध्ये. या आधीच्या चेंडूवरती जर एक्स्ट्रा स्वरूपातील या धावा आल्या असत्या तर तो निश्चित स्वरूपामध्ये मॅच ऑन राहिली असती, परंतु इथून पूर्णपणे वर्चस्व आहे त्यामुळे साईदे बंदाटे संघाचा त्या ठिकाणी 1 बॉल 16 ची गरज असेल. एक चेंडू 16 ची गरज. नितेश किरीबेरे जरूर दाखल झाला. 2 बेस डॉट बॉल आणि विजयी झाला साईदे बंदाटे संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स. तर हार्ड लेग टीम मैत्री ग्रुप केळवे रोड इथून चला हस्तांदोलन करून घ्यायचं आणि इथून मात्र बाय मिळाली साईदे बंदाटे संघाला. कॉंग्रॅच्युलेशन्स. तर हार्ड लेग टीम पुन्हा एकदा या ठिकाणी मैत्री ग्रुप केळवे रोड तुम्ही आला चांगला खेळ तुमच्या माध्यमातून दर्शवलात, परंतु शेवटच्या अंतिम क्षणाला पराभूत व्हावं लागला. परंतु इथून न खचून जाऊ नका, कारण प्रत्येक दिवस आपला नसतो आणि येणारा दिवस आपण गाजवत असतो.